खायला बघशील तर माझ्या शरीरात मांसच नाही ना. मांस असलं तर खाण्यामध्ये आनंद आहे. वाळलेल्या माणसाला खाण्यात काय अर्थ आहे? माझ्या शरीरामध्ये मांसच असणार नाहीये आणि परोपकार करण्यासाठीच असणार काय असणार करावं कोणावर बी. म्हणून हनुमंतराय असणारे म्हणून आले की माझ्या शरीरात मांस नाही, सगळं असणार मला खाय तू आणि माझ्यावर असणारा उपकार कर असं बोलू लागले. माझा सगळ्या किडल्यावरी चवीचा खिसी तोंडावरी माझे निज पुष्टीची थोरी क्षणा माझारी पावसी. आणि मला आता तू सगळंच गिळ म्हणजे काय होईल तुला तर खाल्ल्याचा आनंद तरी प्राप्त होईल. असं तुडून जर खाल्लं तर काही मांस भेटणार नाही, काही तुला चवच येणार नाही. आता सगळं मिळत काय तर तू पूर्ण गिळ आणि मग असणारा तुला तो आनंद खाण्याचा तरी प्राप्त होईल. ऐकोनी हनुमंताची युक्ती क्रोंच्या सत्य मानी चित्ती सवेच गिळावया मारुती वदनावृत्ती पसरली. आणि हनुमंतरायाने सांगितल्यानंतर क्रोंच्याला आनंद झाला. आता हनुमंतराय का केवढे बुद्धिवान आहे, चतुरात शिरोमणी किंवा बुद्धिमत्तान वरिष्ठ त्यांच्या पुढे काय त्या राक्षसीची बुद्धी चालणार आहे. हनुमंतरायाने युक्ती सुचिली म्हणले मला तू पूर्णच खा आता तुला आनंद घे. आणि मग तिला पटलं आणि आपलं मोठं तोंड तिने असणार काय केलं फाकलेलं आहे. तिने पसरिताचा जाभाडी हनुमंत सवेग घाली उडी आकळीता जीवा लडबडी तव घाटी बुडी निघाला. त्याने मोठं तोंड असणार प्रगट केलं वाचलं. हनुमंतरायाने आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ती कुठं असं स्पर्शच होत झाला नाही आणि न झाल्यामुळे तिला असणार कुठं ते चवीला असं काही कळालंच नाही. काय कुठं शरीराचा स्पर्श होऊ दिला नाही आणि सूक्ष्म रूप धरून हनुमंतरायामध्ये गेले. न कळेच जिव्हामुळी नाडळेची दातांतळी वदन वाफू झाली होळी साठी आवाळी राक्षसी. कुठं दाताला लागलं नाही, जिभेला लागलं नाही, कुठं त्याचा काहीच पत्ताच लागला नाही. नेमकं कसं आहे ते काय त्याचा पत्ताच नाही. आणि असं असणार क्रोंच्याला वाटलं की काय हे मी खाल्लंय मला त्याची चवच कळाली नाही असं तिला आश्चर्य वाटू लागलं. आंबट तिखट ना खारट गोड अथवा ते तुरट चवीन कळे स्पष्ट करी कटकट राक्षसी. त्याची चवच कळाली नाही. आंबट आहे का तिखट आहे का खारट आहे का गोड आहे कसल्याच प्रकारची असणारी चव कळायला नाही. आज आपल्याला सगळ्याची भाजी कशी सगळ्या प्रकारची खायला असते अनेक भाज्या असतात ना आज खायला असतात. ऊस असते, पुरा असते, गाजर असते, वाटाणे सगळे मिक्स करून भाजी आपल्याला आज खायला. तसं हे वानर खाताने कशीच चव लागणार त्याची. खारट आंबट तुरट काहीच नाही, काहीच असणार मला त्याचा आनंद भेटला नाही असं आश्चर्य तिला वाटू लागलं. आईशी सांगतानी गोष्टी कपी काळीज धरी मुष्टी तव तीस सुळ उठे पोटी डोळे सृष्टी गडबडा. वानर गेल्यानंतर ती सांगू लागली सगळ्याला मला त्याचं काही कळालं नाही. इतक्यामध्ये हनुमंतरायाने आपलं काम मध्ये चालू केलं आणि तिच्या काळेजला असणारा हनुमंतरायाने धरल्यानंतर तिच्या पोटसूळ उठला आणि मोठा पोटसूळ उठून काय करू लागली ती ऐका. काळीज धरोनिया मुष्टीसी वानर पाये विस्मयेसी बांधावया कोटी कुंजरासी देखे दोही कुशी बहुवाडी. आणि मग हनुमंतरायाने तिच्या काळजाला धरलेला आहे आणि काळजाला धरल्यानंतर असणारा ते काय कोटी कुंजराशी काय प्रमाण भाऊ लक्षात आलं नाही. काही काळजाला धरून तिने इकडे तिकडे बघितलं होता. पट्ट्यावधी हाती बांध आहे, पट्ट्यावधी हाती असणारे बांधव कसे बांधण्यासारखा तिथला कोथळा ते कोथळा असणारा ते पाहू लागलेले आहेत. जठराग्नी माझी जाना पडिले पर्वत होती सुना असो हे तिची विचारणा कपी कथना अवधारा. एवढा जठराग्नी तिचा असणारा प्रचंड होता की त्याच्यामध्ये काय कितीही दगड झाले तर टाकले तरी त्याचा असणारा भुगा व्हावा एवढा जठराग्नी तिचा प्रबळ होता. अशी बलवान असणारी ती क्रोंच्या होती. काळीज धरताच रोकडे क्रोंच्या लोळे गडबडे सगळे गिळोनी केले कुडे हाती वावडे वानर. हनुमंतरायाने काळीज धरलं आणि मग क्रोंच्या असणारी कडबडा लोळू लागली. आता मुख्य काळीज धरलं
आणि मग तिची अवस्था असणारी वाईट झाली. गडबडा लोळू लागली आणि दुःख असणारं तिला प्राप्त झालं. वानर नाढळेची दाती परी जावणी ते बैसले चित्पिती ओखद खावयाची उपपत्ती केली आई ती ते ऐका. वानर एकदा सापडच नाही म्हणले आणि ते आता पित्तामध्ये जाऊन बसला आपल्या तिथं. त्याला आता काय झालं, हे वाईट आपल्याकडून घडलेलं आहे, त्याला कसं असणारं बाहेर काढावं अशी असणारी ती विचारणा करू लागली. निंबाची शतानुशत झाडे खसखसा रगडी तसे दाढे सुळोद की हनुमंत पुढे तेने तो उडे उदरात. आता ते पित्त झाले म्हणले, ते पाडण्यासाठी काय करायचे, हजारो लाखो झाडं आता ते लिंबाचे आणले, ते पित्त पाडायला गिळायचं म्हणले, हनुमंत बुडून म्हणले त्याच्या पाण्यामध्ये. अशा प्रकारे त्याला बाहेर पाडण्यासाठी अनेक असणारे तिच्या राक्षसीने असणारे प्रयत्न करू लागल्या आणि तिला तो लिंबाचा असणारा पानाचा काढा देऊ लागल्या. उदरी वानर उडतात क्रोंच्या पावे परम व्यथा तिच्या करावया निज घातात बुद्धी हनुमंता आठवली. हनुमंतरा आता उड्या मारण्याच्या मध्ये बसतात का गप, तिला अतिशय त्रास होऊ लागला. आता विचार करू लागले कुठवर खेळ करायचा म्हणले.